क्षेत्ररक्षण केल्या गेलं फक्त एक सिंगल आणि आमचे हे पंच थोडेसे दुखापत झाले वाटते आणि इथं मात्र निश्चित मिळेल दावा किती मिळेल सांगायचं पंच. सर धावा 2 आहेत ना. यस. मनीष मारा करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट समोर खेळण्यासाठी बॅटर सज्ज होताना याच पाहता ड्राईव्ह केले पण कव्हरकडे चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट पाहायला मिळाली. चांगला खेळ पाहिला पण चांगला चेंडू तेवढं छान असा ड्राईव्ह होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पण त्याहून मात्र चांगलं तालमेल विकेटमध्ये दोन्ही बॅटर दरम्यान. धावसंख्येत भर पडते धावसंख्या पुढे सरकते ती 3. बालगोपाल सोनालीपाडा टीम तिथे विजय केला पण सातत्याने टीम सोबत खंबीरपणे उभे राहणारे त्याचे कोच खेळाडू अशोक दादा तरे नेहमी त्याचाच संघ आहे. त्या याच पत्ता फोर्सिंग फटका सुरेख आहे सुपर हिट आहे चेंडू लॉंगो बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. फटका पहिला पार फोर्स केला होता मिड ऑफच्या डोक्यावरतून लॉंगो बाउंड्री लाईनच्या बाहेर साहिलच्या बॅटमधून एक चांगला शॉट पाहिला पण चौकाराने साहिल मात्र खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 7. राईट मध्ये विकेट पुढचा चेंडू तो क्षेत्ररक्षण कायम. पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ फाईन लेग थर्ड मॅन मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये एक स्क्वेअर लेग आणि दुसरा लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक तैनात केलंय. यावेळेस पात्र हा फटका उंच उंच लांबी ओ माय गॉड. टीमसाठी मी तर म्हणे की कॅच ड्रॉप तर झाला पण 4 धावा सुद्धा वाचवले कारण की अशक्य होतं आणि असे छेल फक्त आता चिपकतात. प्रयत्न खूप चांगलं केला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावनी टीमची धावसंख्या 9 पाहतोय आपण. तिसऱ्या पंचाकडे फक्त आपण हा चेक करणार आहे बाउंड्री. तिसरे पंच आपण या क्लास सुरुवात पाहतोय आपण बालगोपाल सोनाळीपाडा टीमची. नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना तिसरे पंच चेक करत आहेत आणि खेळाडू कक्षामध्ये बालगोपाल टीमचे सर्व अशोक दादा तरे. बालगोपाल चषकमध्ये 2 दिवस दादांनी मला निमंत्रण दिलं खूप खूप धन्यवाद दादा. सोनाळे ग्राउंड असो की मात्र सरवली असो राजनोली असो ठाकूरपाडा असो खूप मोठं प्रेम प्रत्येक व्यक्तिमत्वाने दिलं मला कारण की थेट यवतमाळ होऊन इथं मात्र भिवंडीमध्ये येऊन ज्या व्यक्तिमत्वाने मला सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. और कभी कभी यूज करके फेंकने वाले भी लोग काफी है. सातत्याने कोणी कुठल्या व्यक्तीवर अवलंबून नसतो पण सहकार्य करणं खूप गरजेचं असते. आणि कारवे सर आणि मी जेव्हा जेव्हा मुरबाडमध्ये असतो ना धमाल आणि कमाल असते. सेफ आहे पाहतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम वा भाई वा. आणि धावसंख्येत मात्र बदल पाहायला मिळते धावसंख्या 9. पहिलं षटक प्रगतीपथावर पाहतोय मारा करतोय गोलंदाज मनीष. RD 11 किरवली संघ पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि पहिलं षटक थोडंसं मागणं ठरताना वाटतंय कारण की एक चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळते. हो चांगला चेंडू वाईड यॉर्कर प्रश्न विचारला आपण ॲक्च्युली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. शॉर्ट कव्हरकडे चेंडू फील्ड केले जाते त्या दरम्यान उमेश सरांचा इशारा येतोय लेग बॅचच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या 2 अंकित प्रवेश करते ती बिनबाद 10.
आई गावदेवी चषक 2025चा हा पहिला दिवस पाहतोय आपण आणि आजच्या दिवसातला हा दुसरा सामना दोन चांगल्या टीम मध्ये एकीकडे आरडी किरवली तर दुसरीकडे पाहतोय आपण बालगोपाल सोनालेपाडा. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून तेजस अँड कंपनीच्या माध्यमातून हा लाईव्ह टेलिकास्ट. खूप छान कॅमेरावर पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय राईट आर्म ऑफ द विकेट. परत एकदा फुल टॉसवर फटका. खाली क्षेत्र आहे, कुठल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू निघून जाईल जाईल जाईल. सीमा रेषेच्या बाहेर आला हा चौकार. येस, थँक्यू. पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देतोय टॉससाठी या A1 जोडी आमनेपाडाचा कॅप्टन आणि सावराई स्पोर्ट्स एलकुंदे. आमनेपाडा विरुद्ध एलकुंदे. तिसऱ्या पंचाची मागणी. यस, तिसऱ्या पंचाची मात्र मागणी केलेली आहे. निश्चित उमेश किने सर सांगतायत की बॅटिंग साईड कडून की काय बिमरसाठी. यस यस, हाईट चेक करायची. तिसरे पंच चेक करताना पाहते आपण अजिम अमदुले सर. खूप चांगलं एक व्यक्तिमत्व आणि खूप चांगले पंच आणि कूल मॅन म्हणून ज्याची ओळख आहे. नाही नाही, कधी कधी जास्त शांत राहणं बी हानिकारक असतोय सर. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवू जा. फेअर डिलिव्हरी पाहते आपण तिसरे पंच सांगताना. आणि धावसंख्या जर पहिले आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येला त्या 14. चांगली सुरुवात बालगोपाल सोनारपाडा टीमची. नाणेफेकी कॉल गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना पाहते आपण आरडी 11 आमने किरवली या टीमच्या विरुद्ध. राकेश येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला आपण वेळ कमी खर्च करायचा आहे कारण की तब्बल 10 संघ या आजच्या दिवसामध्ये पाहतोय आपण. त्यासाठी तुम्हाला वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. खूप चांगलं क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी बाबगावचा हा मैदान. समोर जर पाहिलं आपण कल्याण टू नाशिक हायवेला जोडणारा हा रस्ता पाहतोय आपण. यावेळेस मात्र निश्चित काय घडलंय मला वाटतं की दांडे गुल अराउंड द लेक मोठा धक्का बटलाय. पहिल्या विकेटचा पतन. राकेश मात्र पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळून देतोय. पहिल्या फेरीतील आई गावदेवी स्पोर्ट्स नानकर विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स सावध. तर मित्रांनो, या स्पर्धेसाठी आम्हाला अजून मोलाचं योगदान लाभलं. जे आपण स्टँड पाहतोय स्वर्गीय गुरुनाथजी गजानन पाटील, स्वर्गीय कैलासवासी नंदा गुरुनाथ पाटील स्टँड जे आम्हाला स्पॉन्सर केले. सन्माननीय गणेशजी गुरुनाथ पाटील समाजसेवक बाबगाव, आम्ही त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतोय. तसेच सूरज एकनाथ भोईर यांनी आम्हाला शालसुद्धा प्रदान केल्या, त्यांचेसुद्धा आभार. आणि हर्ष कोली यांच्या माध्यमातून पेस्ट्री लाभली आहे SS बेकर्स. आणि प्रगट विलास शेट्टे यांच्याकडून एनर्जी ड्रिंक समाजसेवक देवरुंग यांच्याकडून लाभले. यांचे सर्वांचे आभार. यावेळेस पाहता फुल टॉसवर फटका टर्न केले मिडविकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण. अतिशय वेगात चेंडू ट्रॅव्हलिंग करताना चांगलं क्षेत्ररक्षण एकाच ॲक्शनमध्ये थ्रो येतोय. धोका निर्माण झालाय आणि निश्चित मात्र पाहतोय की सॉफ्ट शिंगलीत मात्र पाहतोय की बाद आहे. पण तरी पण हा निर्णय हायकोर्टात म्हणजे तिसऱ्या पंचाकडे सोपवलाय. तिसरे पंच सांगतात OUT आउट. यस, धक्का बसलाय तो दुसरा. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र पडझड काय माहिती. त्याचे कारण आहे की राकेश एक खूप चांगला अनुभवी खेळाडू बॉलर आहे आणि त्याचाच अनुभव पन्नाला लावताना पाहतोय आपण. धावसंख्या धावफलकावर स्थिर पाहतोय सध्या तरी 15 आहे. अप्रतिम षटक हाताळताना इथे मात्र राकेश हा बॉलर क्रमांक 4 वर नवीन बॅटर खेळपट्टीवर जाताना पाहतोय आपण. वैभव चॉकलेट बॉय सज्ज होताना. यावेळेस पात्र हा धमाका पाहतोय
उंची जास्त लांबी किती पाहायचंय आणि षटकार मिळणार नाही तेवढी लांबी नव्हती पण झेल इथं मात्र ड्रॉप केलंय. एक सोपं झेल पाहिला आपण आणि कधी कधी कारवेसर क्रिकेटच्या पटलावर असं म्हणतात कठीण दिसणारे झेल टिपल्या जातात आणि सोपे झेल ड्रॉप होतात. हे क्रिकेटचा भाग आहे. धावसंख्या आता मात्र 2 धावांनी 17 2 बाद. दुसरं षटक प्रगती पथावर. बॅटिंग करणारा संघ बालगोपाल सोनालीपाडा हा संघ बॅटिंग करताना पाहतोय. आरडे 11 किरोली संघ क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. एक अतिशय सुसज्ज आणि खूप चांगलं क्रीडांगण पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगावचा हा ऐतिहासिक आणि खूप चांगला सुसज्ज क्रीडांगण. यावेळेस आता काय घडले पाहिजे. दोन क्षेत्ररक्षक चेंडू माग धावताना पाहतोय. स्वतः विकेट किपर आता मात्र दूर जाऊन चेंडूला फील करतोय. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आपण या मैदानावर पाहिल्या. बालाजी स्पोर्ट च्या माध्यमातून बाला चषक, दयानंद चौरगे साहेबाचा चषक आणि खास भारताचे प्रधानमंत्री आणि नो डाऊट मोदी साहेब इथंच उतरले होते आणि म्हणून ऐतिहासिक हा क्रीडांगण आपण म्हणतोय. कारण की कधी कधी जाणकार सांगता ऐतिहासिक कसं काय बनलं बा, त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ऐतिहासिक का बनलं? मोदी साहेबाचं आगमन खास इथूनच झालं होतं कल्याण नगरीमध्ये. यस, पाहतोय आपण आज मनोज कारवेसरासोबत 3 दिवस फुल एन्जॉय होईल. यावेळेस पाहता लाईन कुठे पण चेक करतील. उमेश केने सरांची दोन्ही आज समांतरिषित वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव सुद्धा एक मिळते आणि या टीमची धावसंख्या आता मात्र 19 धावा. सॉरी, बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. वैभवकडे क्षमता आहे पण ती सिद्ध करावी लागेल. यास पाहता पुलचा फटका, हवाई फायर, अजून फटका फटलाय, स्वीकारलाय दोन्ही हातांनी. हा चांगला झेल, तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती आता मात्र बनते बालगोपाल सोनालीपाडा टीमची. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. आता मात्र बॅकफूट जाऊन ड्राईव्ह केले पाहतोय आपण. चांगला फटका आहे आणि एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय अतिशय वेगात. या 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर मोनिश. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर बालगोपाल सोनालीपाडा टीमची धावसंख्या जर पाहिली आपण 3 बाद 21 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. चला टॉस साठी येऊन थांबा कॅप्टन. A1 जोडी अमनेपाडा आणि सावराई स्पोर्ट्स एलकुंदे. आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयारी करायची आहे. त्यानंतरचा सामना असेल रोशन स्पोर्ट मुठवळ विरुद्ध धनेश इलन कुकसे. आपण पण आला असेल तर आम्हाला रिपोर्टिंग करा. आणि शेवटचा सामना पहिल्या फेरीतील आई गावदे स्पोर्ट्स नानकर विरुद्ध नी एकविरा स्पोर्ट्स सावध म्हणजे किरण पाटील अँड टीम. यस, एकीकडे अक्षय तर दुसरीकडे किरण. काय फाईट पाहायला मिळेल. 2 दिग्गज भिवंडी टेनिस क्रिकेटचे रत्न म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण ऋतिक वर जबाबदारी सोपवली. काफी सुहाना मौसम, धीमी हवाएं चलती हुई, चमकीली धूप है और क्या खूबसूरत नज़ारा इस वक्त छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम में हम देख रहे हैं. इस वक्त आई गावदेवी ट्रॉफी 2025 का ये पहला दिन और पहले दिन का खूबसूरत दूसरा मुकाबला चलता हुआ. गेंदबाजी के लिए ऋतिक के हाथ में गेंद थमा दी है कैप्टन ने. पहली गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास, वहां पर बढ़िया गेंद थी. टप्पा गिरने के बाद अंदर आती हुई. कधी कधी कारवेसर रणजित खऱ्या अर्थाने विदर्भामध्ये हिंदी कॉमेडी म्हणून सुरुवात केली होती
आणि 2008मध्ये इथं आल्यानंतर एक दोन टुर्नामेंट हिंदी कॉमेंट्री केली. नंतर मी मराठी आणि मराठी भाषेचा मला अभिमान. परिवर्तन करणं गरजेचं आहे भावी जीवनामध्ये. कित्येक वर्ष कुठल्या व्यक्ती मागं लागून लागून चालणार नाही. स्वबळावर काहीतरी बनवून दाखवावं लागेल. यावेळेस पात्र पाहतो की पंच आमच्याकडे वळतील, दोन्ही हात समांतरेषेत करतील. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 22. सुरुवात अतिशय अप्रतिम होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14, त्यानंतर मात्र राकेश यांचं अप्रतिम षटक आणि आता मात्र त्यात पावलावर पाऊल ठेवून ऋतिक नावाचा युवा डॅशिंग गोलंदाज सुद्धा अप्रतिम कामगिरी करताना पाहतोय या षटकामध्ये. यावेळेस पाहता परत एक चुकीचा फटका आहे. झेल होईल का? प्रयत्न खूप चांगला आहे आणि अप्रतिम झेल कंप्लीट केलं. सुपर झेल. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय आदरणीय दिनेशजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. आपलं स्वागत करतोय आम्ही. आई गावदेवी चषक 20-25 बापगाव यांची स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ह्या क्रीडांगणावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. अतिशय क्लास बॉलिंगचं प्रदर्शन आता मात्र RD11 किरवली टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14, त्यानंतर मात्र राकेश यांचं एक चांगलं षटक आणि ऋतिक अजून एक चांगलं स्पेल हाताळताना पाहतोय. या तिसऱ्या ओव्हर्समध्ये नवीन बॅटर खेळपट्टीवर सोनू येतोय. सोनू याला मात्र मोनू बनावं लागेल आपल्या टीमसाठी. हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे की धाव फलक जर पाहिला आपण खूप कमी धावसंख्या धाव फलकावर पाहतोय. ऋतिक सज्ज होताना राऊंड द विकेट मारा करतोय. पुढचा बॉल टाकण्यासाठी समोर नौका बॅटर खेळपट्टी नुकतंच आलंय. राऊंड द विकेट आल्या पावली मात्र चुकीचा फटका. चुकीला माफी नाहीये. टॉप एज विकेट किपर स्वीकारतोय हा अजूनच चांगला झेल आणि अजून एक बॅटरला सोडावं लागेल मैदान. विकी, मूर्ती लहान, कीर्ती महान, छोटा बम बडा धमाका. पण धमाका करेल काय या स्थितीमध्ये? समोर कोण आहे? ऋतिक अतिशय अप्रतिम लयमध्ये बॉलिंग करताना. परिस्थिती खूप नाजूक बनली. इथं मात्र बालगोपाळ सोलरपडा टीमची ज्या प्रकारे पॉवर प्लेमध्ये 14 धावा असं वाटलं होतं की चांगली धावसंख्या उभी करेल. राकेश यांचं दुसरं षटक अतिशय छान आणि त्याहून तिकट मारा करताना इथं मात्र गोलंदाज ऋतिक. समोर विकी असेल. विकेट हॅट्रिक बॉल असेल आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय? इथं मात्र ऋतिक ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक करतोय. चेंडू खराब असेल. निश्चित पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही समांतरेषित इशारा येतोय. वाईटचा अतिरिक्त धाव मिळते एक सोनाली पाडा टीमला. धावसंख्या पुढे सरते ती 23. ओ सुपर शॉट. पण क्षेत्ररक्षक डीप कव्हरला आहे तिथं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी. धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात या 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करताना बॅटर विकी. धावसंख्या 24. 25 धावसंख्या पाहतोय आपण. 25 लॉस ऑफ 5 विकेट्स. आघाडीचे बॅटर बाजारात मात्र मधली फळी सुद्धा चांगली बॅटिंग करत नाहीये. आज ओमकार टीम मध्ये नाहीये आणि ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू मयूर या टीम मध्ये नाहीये. आशिष सुद्धा नाहीये. 3 स्टार ऑफ टीमच्या बाहेर म्हणजे प्रदर्शन असंच पाहणार आपण. एक सिंगल. कमालीच्या षटक ऋतिक यांचं पाहतोय. तब्बल आतापर्यंत किती विकेट प्राप्त केले त्यांनी? 2 विकेट. बहुमूल्य 2 विकेट. राऊंड द विकेट सज्ज होताना यावेळेस पत्ता काय करायचं होतं हे बॅटरला माहित नाहीये आणि इथं मात्र अजून एक बॅटर होतोय धावचीत.
आणि दिनेशजी पाटील A1 जोडी या टॉससाठी येणार. या आपण पाहतो A1 जोडी आमनेपाडा विरुद्ध सवराई स्पोर्ट्स एलकुंदे या नवीन सामन्याचा टॉस. कोण असेल टॉस का बॉस? आई गावदे चषक 2025 हा टॉस उभारला गेला आहे. त्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान सूरज भोईर यांचं आणि उमेश पाटील करतायत हा टॉस. A1 जोडी आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूला एलकुंदे दोन्ही कॅप्टन. 4 षटकांचा मुकाबला. नेक्स्ट मॅच हेड कॉल फ्रॉम एलकुंदे टेल आलाय. टॉस जिंकला आमनेपाडाच्या कॅप्टनने. धन्यवाद उमेशजी पाटील, आपण असं नसतं बा. टॉस विनिंग कॅप्टनला आपण एक हे देतोय, एनर्जी ड्रिंक देतोय उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि कंटिन्यू करतील सुनील पवार सर. फोटोसाठी आलेत ते. सुनील पवार असले म्हणजे धमाल असते. आपण पाहताय काहीसं क्रॉस अँगल आहे इथे आणि हे छायाचित्रण केलं जातं. आयुष्यभराची साठवण आठवण. धन्यवाद उमेशजी पाटील, धन्यवाद सुनील पवार. आणि कॅप्टन निर्णय सांगा. आपण टॉस जिंकलाय. माफ करा, आमनेपाडा फिल्डिंग. A1 जोडी आमनेपाडा. मागच्या आठवड्यामध्येच आपण स्पर्धा नानकर या ठिकाणी पण खेळलात. त्या ठिकाणी काही चुका झाल्या, त्यामध्ये काय सुधारणा करायचा? हो नक्कीच. फिल्डिंग नाही होत आमच्याकडे, बॉलिंगला एक चांगले. ह्या मोसममध्ये काय चॅम्पियन पटकावलंय एखादं प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक? नाही. अपेक्षा करू शकतो की ह्या टुर्नामेंटमध्ये तो प्रयत्न पूर्णपणे असेल? हो नक्कीच, भरपूर प्रयत्न असेल. आणि समोरचा संघ एलकुंदे विरुद्ध काय फाईट झाली का ह्या अंगामध्ये? नाही, आता तर नाही झाली. म्हणजे तुम्हाला पण हे नवीन संघ आले इथे, कसं नियोजन वाटतं हे बापगावच्या वतीने आई गावदेवी चषक? खूप सुंदर आहे आणि बाबगावच्या ग्राउंडला खेळायला खूप मजा येते. आणि आपल्याला माहिती आहे की ओमकार तारमाळे जो शेरेगावचा खेळाडू अगदी IPL मध्ये निवड झाली. हो नक्कीच, खूप शुभेच्छा करू शकतो त्याला. म्हणजे आपण हल्लीच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमधून लेदर क्रिकेट जर खेळलो तर आपल्याला अगदी पुढचं दार सुद्धा उघडं आहे. आपल्याला माहिती आहे ओमकारबद्दल, तारमाळे शापूरचा खेळाडू ज्याला अगदी सनरायझर्स हैदराबादकडे निवड झाली. तेवढेच माहिती आहे, बाकी त्याच्याबद्दल खेळ नाही माहिती. व तुमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही पण हे स्वप्न घेऊन चालल्यात की मला काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर लेदर क्रिकेटमध्ये चान्स मिळाली आणि IPL किंवा आधी ISPL मध्ये संधी मिळाली तर स्वप्न पूर्ण होईल? हो नक्कीच. आणि तुझं काय म्हणणं आहे की अगदी नवख्या खेळाडूंनी तो प्रयत्न आताच केला पाहिजे? हो नक्कीच केला पाहिजे ना. आणि क्रिकेटच्या सोबत जॉबकडे लक्ष देणं गरजेचं आहे का? हो आहे. बॅटिंग करायची या सामन्यामध्ये किती धावांचं आव्हान ठेवू इच्छिता? जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि हे नियोजन कसं वाटतं? छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ह्या मैदानामध्ये खेळायला प्रत्येकाला आवडत असतं. तुमचं काय इच्छा आहे, तुमचं काय स्वप्न आहे? आमचं स्वप्न आहे या गटातून आज क्वालिफाय व्हायचं. तर हे होते 2 कॅप्टन. टॉस जिंकला A1 जोडी आमनेपाडच्या कॅप्टनने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. एलकुंद टीमला बॅटिंगसाठी निमंत्रित केले. आपण जाऊया आता चालू असलेल्या सामन्यामध्ये. धावांचा पाठलाग सुरू होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही स्वतः असणार आहे. धन्यवाद दोन्ही कॅप्टन, दोघांना शुभेच्छा अँड थँक्यू सो मच सुनील पवार सर. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे शेवटी हाय व्होल्टेज बनवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. अपेक्षा करूया की मॅच लो स्कोरिंग असो की हाय स्कोरिंग असो, प्रत्येक सामन्या मैदानामध्ये अगदी झुंज देणारा झाला पाहिजे आणि तो प्रयत्न प्रत्येकाने केलाच पाहिजे. 37 धावा उभ्या केल्या, 38 धावांचं लक्ष मनाशी बाळगून गोरख दिघाडकर आणि हेमंत पोचले आहेत क्रीजवरती. आणि पहिलं षटक हाताळेल बर्थडे बॉय विश्वास तरे. वा, आज मयूर तरे नाहीये, ओमकार वजे नाहीये, आशिष नाहीये बहुतेक, परंतु आज बर्थडे रिटर्न गिफ्ट देईल का विश्वास? आणि आपण त्याला देऊया शुभेच्छा. एकदा टाळ्या वाजवा विश्वाससाठी. विश्वास, तुम जिओ हजारों साल, तुम्हारे साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू मिस्टर विश्वास तरे. ज्याच्यावरती विश्वास इथे सोपवलाय पहिल्या षटकासाठी, तो अगदी तयार झालाय आणि त्याचा सामना करेल पुराणा चावल, तलवार जुनी धार अजून कायम असलेला GD गोरखनाथ दिगाडकर. पहिला चेंडू क्रॉस केला आणि काढलाय थ्रू द कव्हर्स. बॉल इज गोइंग टू द फेस लाईक अ ट्रेसल बुलेट. सुंदर चौकार GDच्या बॅट मधून.
देवी आई एकविरा देवी अगदी कोळ्यांची देवी इथे मात्र आई गावदेवी देवी कोणाला प्रसन्न असेल आपण पाहतो आई गावदेवीचे 20-25 आणि ते तुफानी हल्ला सुरू केलाय अगदी जुना जाणता कलाकार बॅटर जीडीने सुरुवात केली चौकाराने पुण्यात सज्ज झाला विश्वाचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा टर्न केलाय पायाच्या जवळून जबरदस्त टर्न केला चेंडूला स्पिरिटच्या दिशेने लागोपाठचा दुसरा चौकार ठोकलाय गोरख दिगाडकरने ते मंदाबाई शिकली होती की नाही ते आम्हाला माहिती नाही परंतु इथे शिकलेला अगदी धडे घडवणारा जीडी आहे ज्याने अगदी खूप ऊन पावसाळे काढलेत जो अगदी तरुण विश्वास तरी आक्रमक झालाय आणि विश्वास तरीला तो जणू काय अगदी असं वाटतं की रिटर्न गिफ्ट देतो की काय बर्थडेच्या निमित्ताने कारण लागोचे 2 चौकार मारले धावसंख्या 8 सुरू केली आहे जबरदस्त दमदार शानदार सुरुवात गोरख दिगाडकरची ज्यांच्यासमोर लक्ष जिंकण्यासाठी 38 धावांचा असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये ठोकले 2 लागोपाठचे अगदी मंत्र मुग्ध करणारे चौकार यावेळेला फुलालेन ब्लॉक वापरला गेला तिथे अगदी ओपन केलं खुलं केलं बॅटरला ब्लॉक केलं जागेच त्या ठिकाणी सुद्धा पॅडल स्वीपचा प्रयत्न होता गोरखचा परंतु चेंडूमध्ये अगदी चेंज ऑफ पेस होतं गतीमध्ये परिवर्तन होतं मगाशी जर सुनील पवार सरांनी सांगितलं की बदल फार महत्त्वाचा आहे तुमचे व्हेरिएशन्स तुमच्यामधला बदल आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही कारण म्हणतात ना की स्वतः बदला तर तुम्हाला जग बदलेलं दिसेल कारण आपण जगाला बदलू शकत नाही आपण समोरच्याला बदलू शकत नाही स्वतःमध्ये बदल केला तर समोरचं सर्व आपल्याला विश्व बदललेलं दिसेल इथे धावसंख्या पाहतोय आपण या सिंगलने झाली ती 9 वरती आमच्या सोबतीला जोडले गेले उमेशजी पाटील ज्यांनी नुकता टॉस केला भूमेशजी पाटील ज्यांनी टॉस केला जे आयोजक सुद्धा आहेत त्यांची सुद्धा मेहनत इथे सुरू झाली आहे अगदी सुंदर त्यांचं अगदी रायटिंग सुद्धा आहे गोल्डन फिंगर आणि ते मॅच सुद्धा गोल्डन बनवू इच्छिते हेमंत आता सज्ज झाला सामना करण्यासाठी विश्वास तरेचा इथे बॅटचा फेस ओपन झाला तिथे अगदी बॅट काहीशी फिरली गेली होती की काय आत्ता मात्र फेकीची गरज होती का अगदी ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये ओ हो हे क्या हुआ आधीच कर्ज बाजारी त्यात उसने शेजारी आधीच आपल्या धावा कमी आणि तुम्ही अशा धावा भाल जर केल्या तर रॉकी दिघाडकर आणि टीम तुम्हाला इथे मात्र जिंकू देणार नाही पंच सांगतील आम्हाला सिंगल प्लस किती धावा इथे नोंदवायच्या सर 1+1 3 धावा जोडायच्या आहेत यस म्हणजे एकूण धावसंख्या झाली 12 ज्या ठिकाणी एकच धाव होऊ शकली असती तिथे तुमचं अगदी त्या ठिकाणी अगदी खराब कामगिरी खराब फेकी प्रसंगावधान तुम्ही तिथे दाखवलं नाही अजिबात आणि त्या कारणाने फार मोठं नुकसान झालं कारण आपल्याला माहिती आहे की शेवटच्या मोमेंटला एक एक धाव महत्त्वाची असते एक एक धावाच्या फरकाने आपण सामना गमावतो किंवा जिंकतो विश्वाचा हा अचूक लाईन असल्याची चेंडू मस्त आता अगदी कमबॅक केलं विश्वास तरेने ज्याला काहीसे कानमंत्र दिले जेव्हा त्याच्यावरती 2 चौकार आले जीडीच्या बॅटमधून त्यानंतर विश्वासने अगदी विश्वास संपादन करत असताना मस्त कमबॅक केले आपल्या संघासाठी धावसंख्या झाली ती पाहतो आपण दुहेऱ्या अंकामध्ये जाऊन पोहोचली ती 12-0 बाद आरडी स्पोर्ट किरिले संघ धावांचा पाठलाग करतोय मित्रांनो यानंतरचा पुढचा सामना असेल आमनेपाडा विरुद्ध एलकुंदे आपण पाहताय आई गावदेवी चषक बापगाव 20-25 ही स्पर्धा फुल टॉप दिला आणि तिथे भिरकावून दिलाय मिड विकेटला फिल्डर नाही एसक्यूएलचा फिल्डर आणि मिड विकेटचा फिल्डर तिथे पोहोचेल का बघायचं आहे त्या दरम्यान पंच आम्हाला सांगतीलच आणि येतोय हा चौकार आणि पंचाने तिथे सिग्नल केले आम्हाला रिफर केले की बीमर चेक करण्यास सांगितलेला आहे हा फुल टॉस होता भले स्लोअर होता पण त्याचा हाईट फॅक्टर चेक करतील आमचे तिसरे पंच अजिमजी हमदुले सर फ्रॉम भिवंडी एक आमचे महेंद्र भवर आहेत फ्रॉम म्हारलपाडा आणि उमेश केणे आमचे उमेशजी केणे निंबवली ज्यांच्यासोबत आम्ही क्रिकेट खेळलो सुरुवात क्रिकेटची केली परंतु मला त्यांनी लवकरच कॉमेंट्रीमध्ये बसवलं 17मध्ये त्यांनी मला कॉमेंट्री क्षेत्रामध्ये जाण्यास सांगितलं खूप काही धडे दिले त्यांच्याच सहाय्याने मी आज आपल्यापर्यंत काहीशी तोडकी मोडकी कॉमेंट्री करत आहे मित्रांनो धन्यवाद उमेशजी आपण टेक्नॉलॉजीची मदत घेतोय या ठिकाणी अल्ट्रा स्लो मोशनमध्ये पाहिलं जाईल तो ड्रीप आहे की डीपर आहे की अपर आहे चेक करतात आमचे अजिम हमदुले सर
इट्स अ फेअर डिलिव्हरी सर, नो डाऊट. चेंडू डीप होतोय तिथे, डीपर फुल टॉस होता तिथे, स्लोअर फुल टॉस, आणि धावसंख्या 4ने पुढे पुढे जात असताना आर्टिस्ट किरोली संघाची 16वर एकही नुकसान नाही आहे. चांगली सुरुवात इथे पाहतो आपण. ह्या पहिल्या षटकामध्ये पाहिली आपण विश्वास तरेवरती आक्रमण केलं, आणि इथे मात्र सुरुवात लाजबाब करत असताना विजयाकडे वाटचाल करेल का ते बघायचं आपल्याला. कारण आता विचार जर केला सोनारपाडे संघाचा तर विकेटची नितांत गरज असेल. विकेट जर प्राप्त करू शकले तर मात्र या सामन्यामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा मजबूत पकड निर्माण करू शकतो, आणि ती कॅपॅसिटी आहे सोनारपाड्यामध्ये. जरी त्यांचे 3 चांगले महत्त्वाचे ट्रम्प कार्ड त्यांच्याकडे नसले तरी सुद्धा ओमकार वझेला मिस करतोय आपण, मयूर तरेला आणि आशिषला मिस करतोय, परंतु त्याचं पूर्णपणे भरपाई किंवा त्याची कमी पुढेपुढे भरून काढतील अशी हमी देणारे नवीन गोलंदाज अगदी उगवते सितारे सज्ज झाल्यात. भावेशच्या हातामध्ये चेंडू. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या तब्बल 16 वरती, म्हणजे अजून जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. 38चं लक्ष. समीकरण सोपं झालंय, पण तो काही विकेट प्राप्त केल्या तर अवघड होऊ शकतं किरोली संघासाठी. तो प्रयत्न नक्कीच करेल असं वाटतंय, कारण अगदी कॉन्फिडंट आहे. फिल्डिंग सजवतोय मिस्टर गोलंदाज भावेश. आपण पाहूया. डीपमध्ये स्क्वेअर लेग घेतलाय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. विकेटीच्या डाव्या बाजूला लेग स्लिप म्हणजे शॉर्ट फाईन लेग, एक गल्ली म्हणजे शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट कव्हर, डीपमध्ये कव्हर पॉईंट, आणि डीपमध्ये वाईडिस्ट लॉंग ऑफ आणि एक वाईडिस्ट लॉंग ऑन तयार आहे. भावेशचा आपटी द्या, चेंडू बॅकफुटला गेला आणि कट केलाय, चेंडूला काढलाय बॅकवर्ड पॉईंट मधून, चेंडू वेगान जातोय अगदी वाईडिस्ट थर्डमॅनच्या दिशेने. 4 धावांसाठी गुड शॉट फ्रॉम द बॅट ऑफ हेमंत. होते, अनेक जण पिछाडी होते. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. इथे फुल टॉस होता, त्याला टर्न केलंय जीडीने, तिने एका टप्प्याने कव्हर केला जातो डीप स्क्वेअरच्या दिशेने. फेकी केली करेपर्यंत तितक्याच वेगाने अगदी मस्त दमदार रनिंगने या जीडीने आणि हेमनने 2 धावा आपल्या संघासाठी पूर्ण केल्या. धावसंख्या पोहोचवली 23 वर. आणि आमचे लाडके मिस्टर KP कैलासजी पाटील फ्रॉम 7 स्टार 1 स्टार आलेले आहेत आमच्या या मैदानाकडे. आपलं हार्दिक स्वागत. या KP सर. त्यांचे सकाळचा बिझनेस एक असतो, त्याकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं. अगदी त्यांची मेहनत सुद्धा त्या कामामध्ये आहे, आणि त्यांची मेहनत आमच्या असोसिएशनमध्ये असलेले KP येत आहेत. आणि सोबतीला आमचे लाडके अगदी रामकृष्ण हरी काकडे आले, आणि फलंदाज तिथे जीडी क्लीन बॉल, फलंदाज बाद. खूपच एसटी दाखवत होता जीडी. अगदी शफल होला, अगदी पुढे आला ऑब्स्टिकला सोडून, आणि तिन्ही पण स्टंप दिसत असताना गोलंदाजाने मस्त पद्धतीने राऊंड द लेग स्विंगिंग यॉर्कर टाकला आणि दांडी गोल केली जीडीचे. ज्या जीडीने मस्त दमदार सुरुवात केली होती, अगदी अखेरीस त्याला परतीचा रस्ता दाखवला आणि पहिला धक्का लागला. सन्माननीय आमचे लाडके KP सर कैलासजी पाटील, सोबतीला रामकृष्ण हरी काकडे. देवाचे द्वारे उभा क्षण भरी, तेने मुक्तचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करीत. जॉईंट होत आहेत. तिसरे आमचे स्टार अजित पाटील यांना वेलकम वेलकम. सर्व स्टारचं इथे स्वागत, कारण त्यांची मेहनत आहे प्रेक्षकांना. ह्या परिसराला की वेगळं रूप ज्याने प्राप्त करून दिलं, असे आमचे 7 स्टार मधले स्टार येत आहेत.
ज्यांची नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये बारीक नजर असते, आता सामन्याकडे बारीक नजर सर्वांची असेल, कारण अगदी आवश्यक तो ब्रेक तो प्राप्त करून दिलाय गोलंदाजाने. मस्त कामगिरी केली आणि जीडीला बाद केले. धक्का क्रमांक पहिला 23 वरती. नवीन बॅटरला टर्न केले, चेंडू हवेत आहे. झेलचा प्रयत्न केला जाईल का? तिथे फिल्डर पोहोचला, झेल सोडलाय की मॅच सोडली मित्रा. कॅच विन्स मॅचेस. हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करताच आली पाहिजे. आलेल्या संधीचं सोनं करताच आलं पाहिजे, कारण मित्रा आयुष्यामध्ये कधीच सोन्याची संधी मिळत नसते. आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. ती संधी गमावली. इथे मात्र जीवनदान मिळालंय बॅटरला, जो आला होता मिस्टर डी दत्ता दिगाडकर. वेलकम दिनेशजी पाटील फ्रॉम आमनेपाडा. वेलकम वेलकम. आमनेपाडा टीम येते, पण तिथे धावसंख्या पुढे सरकत असताना 25 वर 25 ऑन द बोर्ड. विकेटचं पतन झालं, त्यानंतर अजून एक संधी मिळाली होती, परंतु तिथे मात्र जीवनदान मिळाल्यानंतर आता कदाचित तिथे सामना पुन्हा एकदा टर्न होईल का ते बघायचं आहे. परंतु बॉलिंग चांगली करतोय भावेश. त्याने कॅच घेण्यासाठी निमंत्रित केलं होतं, फटका मारण्यासाठी. चेंज ऑफ पेस छान करतोय. पुन्हा एकदा सज्ज आमच्या एंडकडून जातोय, कल्याण एंडकडून. आपटे दिली, बॅकफुटला केला, स्क्वेअर कट केला. तिथे कव्हर पॉईंटला फिल्डर आहे. अगदी तीक्ष्ण नजर फेकी अगदी खराब झाली तिथे, आणि पाहतोय की एक सिंगल अगदी धावून पळून वेगाने काढली डीडीने. हेमनने त्याला सुंदर साथ दिली आणि 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या RD 11 किरोली संघाची 1 गडी बाद 26. येणारे चेंडू आणि 12 मध्ये पाहिजेत 12 धावा जिंकण्यासाठी RD 11 किरोली संघाला. ही स्पर्धा पाहतोय आपण मित्रांनो, आई गावदेवी चषक 2025. स्पर्धेचे आयोजक आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव, ओम साई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा. आणि स्पर्धा सलग 3 दिवस चालणार आहे. आणि पहिल्या दिवसामध्ये इथे अगदी संघर्षमय सामने पाहायला मिळतात. त्या सामन्यामध्ये सुद्धा आता संघर्ष देण्याची वेळ आली ती बाळगोपाळ सोनालीपाडा संघापुढे, कारण आता त्यांच्या हातातून सामना निश्चित चाललाय की काय असं चित्र पाहायला मिळतं. त्याचं कारण की अगदी भक्कम स्थिती आहे, मजबूत स्थिती आहे रॉकस्टार RD किरोली संघाची. 12 मध्ये 12 पाहिजेत, 12 मध्ये 26 झालेत, तर 12 मध्ये 12 होणार का नाही हाही प्रश्न येते. परंतु चांगली बॉलिंग जर झाली तर या ठिकाणी कमबॅक करू शकेल बालगोपाळ सोनालीपाडा. गोलंदाज सज्ज झालाय विकी. पहिला चेंडू विकी डीडीला खेळवते. ते स्वीपचा प्रयत्न होता, खूपच अवे फ्रॉम द बॉडी. चेंडूपर्यंत पाय पोचलेच नव्हते. चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर पडला, आपण पाहिलं. आणि त्या ठिकाणी अगदी 9 सेकंडच्या हेमनने सुद्धा काहीसा आवाज दिला डीडीला की आपल्याला संयमाने खेळायचं आहे, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क करायचा आहे. पण सिंगलने धावसंख्या पुढे जाऊ शकते. पण इथे मात्र आता एक चेंडू कमी झाला आहे. 11 चेंडूमध्ये 12 धावांची गरज RD स्पोर्ट्स किरोली संघाला. विपक्ष संघ पाहतो आपण बाळगोपाळ सोनालीपाडा, ज्याने 34 धावा केल्या होत्या. आपटी दिली, इथे बॅकफुटला गेला, पॉज घेतला आणि उडवलाय. आडव्या बॅटनी लॉफ्ट केलाय. वाईड स्लिप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमा पार येतोय दमदार. खूपच अगदी लुझर वन होता तो चेंडू. अगदी खराब चेंडूचा समाचार घेतला. पूर्णपणे जागा मिळाली, वेळ मिळाला, पॉज घेतला, ताकदीचा वापर प्रॉपरली केला डीडीने आणि चौकार तिथे प्राप्त केला. धावसंख्या 30. 8 धावांची गरज इथे. फ्लाईट द्यायचा प्रयत्न होता, चेंडू अराउंड द लेग तिथे टाकला होता. त्या ठिकाणी काय झालं ते पाहतोय आपण. आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज तिथे पोहोचला आणि तिथे बॅटर तो क्लीन बॉल झालाय.
क्लीन बोल्ड. आमचे दिलीपजी गोडे साहेबांनी अगदी रंग दिला खेळपट्टीला, अगदी हाफ व्हाईट, आणि चेंडू सुद्धा पाहतो आपण तिथे अगदी त्याच कलरचा पाहतो आपण, जणू काय अगदी लाईट ग्रीन, आणि एस टी पण त्याच कलरच्या. त्या कारणाने मित्रांनो तिथे एस टी अगदी उद्ध्वस्त झालेली कळली नव्हती ह्या आमच्या कॉमेडी बॉक्समधून. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. पण तिथे पंचाने आम्हाला अगदी दर्शवलं की क्लीन बॉल झाला फलंदाज, तो डीडी बाद झाला, पण तो तरी सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहे. आडिस्पर किरोली संघ विकेट जास्त प्राप्त करावे लागतील, अशीच बॉलिंग करावी लागेल, आणि धावा रोखून विकेट प्राप्त केल्या तर शेवटच्या षटकामध्ये चांगली फाईट देऊ शकतो बाळगोपाळ सोनेरपाडा. नवीन बॅटर आलाय मिस्टर ऋतिक. ऑन द स्ट्राईक 2 गडी बाद, धावसंख्या 30 वर, 8 धावांची गरज, 9 चेंडू, 9 मध्ये 8. पुन्हा एकदा इथे पूर्ण टायमिंग मिळालं. एक आगळा वेगळा फटका पाहतोय आपण, पूर्णपणे जागा होती तिथे, मात्र खराब फिल्डिंग, नुकसान जास्त नाही. एकच धाव इथे पूर्ण केली ऋतिकने, आणि स्ट्राईकला आणले हेमंत नावाच्या बॅटरला जो ओपनिंगला आला होता. धावसंख्या 31, धाव फलकावर, 2 गडी बाद. पहिल्या इनिंगमध्ये बघितलं आपण एकाच प्लेअरने 11 धावांपर्यंत मजल मारली होती. बाकी सर्व प्लेयर तिथे अंडर 7, अंडर 4 अशी धावसंख्या करू शकले, आणि त्याच कारणाने लो स्कोरिंग मॅच झाली. हॅलो, लो स्कोरिंग मॅच झाली, आणि आपण पाहिलं की आता विजयाकडे वाटचाल करतो की काय, पण तो अजून काय धक्के दिले तर किरोली संघाला इथे मात्र अजून संघर्ष द्यावा लागेल. जागा बनवली, अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर निघाला होता तिथे, शॉर्ट मिडविकेटला शॉर्ट स्क्रीनचा फिल्डर येईपर्यंत सिंगल अगदी सहजतेने पूर्ण केली हेमनने. धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना 32 वर, 32, 32 धावा. प्रयत्न केला पाहिजे शेवटच्या षटकात सामना नेण्याचा. नंतर प्रयत्न असा केला पाहिजे की शेवटच्या षटकात सामना आल्यानंतर तो शेवटच्या चेंडूपर्यंत कसा जाईल हा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी तुमची झुंज महत्त्वाची असेल. गोलंदाजाला आता आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकावे लागतील, जे कालही टाकले नव्हते, सकाळी टाकले नव्हते, आत्ता टाकावे लागतील. आणि त्याचं त्यांनी चिंतन केलं पाहिजे की आता माझ्याकडे कुठला शस्त्र आहे जो मी इथे वापरू शकतो आणि ऋतिकला थांबवू शकतो. फ्लाईट दिली आणि ऋतिकच्या तिन्ही एसटी दिसत होत्या. खूपच बाहेर शफल झाला. पंचांनी पाहिलं की चेंडू अगदी लेग स्टिकच्या बाहेरून जातोय. भवर सर सांगतात हा वाईड आहे. खराब चेंडू, वाईट चेंडू घोषित झाला. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 33 वरती आपण पाहतोय 2 गड्याच्या मोबदल्यात 33 धावा सर. 5 धावांची गरज आहे, आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडूमध्ये. इथे 5 धावांची गरज. लास्ट टू गो ऑफ दिस ओव्हर, आणि इथे लॉफ केलाय. झेल मिळेल का षटकार मिळणार? कैलासवासी गुरुराज गजानन पाटील यांच्या बॅनरला धडक देत असताना इथे कैलासवासी नंदाजी गुरुनाथ पाटील साहेब मॅडम तो तिथे आहेत. त्यांचा आपण कक्ष पाहतोय. त्या ठिकाणी अगदी मॅच विनिंग स्ट्रोक मारला आणि सामना खिशात घातलाय आरडीस्पो किरोलीच्या ह्या बॅटरने. ऋतिकने ठोकला षटकार. अभिनंदन आरडीस्पो. हॅलो, आणि अडलक टफलक सोनाले पाडा. अगदी अपेक्षा भंग केला पाठीराख्याचा म्हणू शकतो. ह्या मोठ्या फटक्याने म्हणू शकतो. ओरपीच चेंडू दिला होता आणि ऋतिकने अगदी आडव्या बॅटने प्रहार केला आणि या सामन्याला सुद्धा अगदी गोडवा निर्माण केला, विजय संपादन केलं. चला, नवीन संघाने लगेच मैदानामध्ये प्रवेश करायचा.